राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. पावसाची विश्रांती, गंगापूरचा विसर्ग पूर्णतः बंद, पूर ओसरला, गोदाकाठचे जनजीवन सामान्य झाले. सातबारा कोरा, कांद्याला हमीभावासाठी वज्रमूठ, देवळा तहसील कार्यालयावरती प्रहार संघटनेचा मोर्चा नेण्यात आलेला असून यामुळे शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 31% पीक कर्ज वाटप करण्यात आलेले असून 81% शेतकरी खातेधारकांवरती थकबाकी आहे. DLM केदार यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे. कडेगाव तालुक्यामध्ये 10,000 हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली असून उर्वरित पेरणी 20 जुलैपर्यंत होणार पूर्ण. सोयाबीन भुईमूग पिकाला मिळते पसंती. आटपाडी तालुक्यामध्ये 98% पेरणी पूर्ण झालेली असून मका पिकाला शेतकऱ्यांची मिळते पसंती. 10,713 हेक्टरवरती खरीप पेरणी पूर्ण करण्यात आली. मधील बलुचिस्तानमध्ये 9 प्रवाशांची निर्घुण हत्या करण्यात आली. बसमधून उतरून नाव विचारून गोळ्या घातल्या. शक्तीपीठसाठी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी दिले 7-12 उतारे. मुंबईमध्ये झाली बैठक संपन्न. पूरबाधित क्षेत्रामध्ये पिलर टाकून पूल उभारण्यात आला. महामार्गाची रुंदी 100 मीटर करण्यात आलेली असून आमदार राजेश श्रीसागर यांच्याकडून माहिती. 50,000 कोटी मिळतात म्हणून काही जणांकडून शक्तीपीठचे समर्थन होते असे राजू शेट्टी यांनी टीका केलेली आहे. करवीर निवासी अंबाबाईला घातले साकडे. 90,000 कुटुंबांना नाही स्वतःचे पक्के घर. सर्वेक्षणामधून माहिती समोर आलेली असून लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ. सर्वेक्षणाच्या प्रक्रियेवरती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नियंत्रण ठेवण्यात आलेले होते. आवास प्लस सर्वेक्षणामध्ये बँक खाते, शिधापत्रिका, जमिनीची कागदपत्रे, गृहनिवास योजनेच्या यादीमध्ये नाव, फोटो, मोबाईल क्रमांक, मेल ID आदी माहिती घेण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनांचा लाभ मिळेल.